फटका मारच पाहिजे म्हणायचं. तू फटका मारच पाहिजे म्हणायचं. झटकाय तसं नव्ह रे, सरळ एकदम सामान्य असं. ये तो फटका मारच पाहिजे म्हणायचं. तू फटका मारच पाहिजे म्हणायचं. झटकाय तसं नव्ह रे, सरळ एकदम सामान्य असं. मी फाटका नाही नेटका, कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानी उत्तरानं उमेदवार अडचणीत. कार्यकर्त्याचा अपमान, उमेदवाराच्या अंगलट. कुरुल जिल्हा परिषद गटात खळबळ. सोलापूर मोहोळ तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येते. निवडणूक प्रचाराचा धुरळा उडत असतानाच एका उमेदवारानं आपल्याच कार्यकर्त्याचा केलेला अपमान आता त्यांच्याच अंगलट येताना दिसतोय. हा माझा फाटका कार्यकर्ता असं म्हणणाऱ्या उमेदवाराला त्या स्वाभिमानी कार्यकर्त्यानं भर सभेत मी फाटका नाही नेटका आहे असं ठणकावून सांगितलं. नेमकं काय आहे प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी माधुरी जाधव, जनसबूत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. ये तो फटका मारच पाहिजे म्हणायचं. तू फटका मारच पाहिजे म्हणायचं. झटकाय तसं नव्ह रे, सरळ एकदम सामान्य असं. ये तो फटका मारच पाहिजे म्हणायचं. तू फटका मारच पाहिजे म्हणायचं. झटकाय तसं नव्ह रे, सरळ एकदम सामान्य असं. मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटात सध्या प्रचाराचा रणसंग्राम शिगेला पोहोचलाय. भाजपचे उमेदवार सचिन जाधव हे सध्या या गटातून नशीब आजमावत आहेत. मात्र प्रचाराच्या दरम्यान एका घटनेनं सोशल मीडियावर खळबळ माजवून दिली आहे. झालं असं की एका कार्यक्रमात बोलताना सचिन जाधव यांनी आपल्याच एका समर्थकाचा उल्लेख हा माझा फाटका कार्यकर्ता असा केला. हे शब्द ऐकताच तिथे उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि नागरिक अवाक झाले. मात्र ज्या कार्यकर्त्याला हे बोललं गेलं त्याने गप्प न बसता आपल्या स्वाभिमानाचं दर्शन घडवलं. मी फाटका नाही तर नेटका कार्यकर्ता आहे अशा शब्दात त्या कार्यकर्त्यानं आपल्या नेत्याला आरसा दाखवला. ये तो फटका मारच पाहिजे म्हणायचं. तू फटका मारच पाहिजे म्हणायचं. झटकाय तसं नव्ह रे, सरळ एकदम सामान्य असं. या एका वाक्याने उपस्थितांची मने जिंकली असून आता संपूर्ण मोहोळ तालुक्यात याच स्वाभिमानी उत्तराची चर्चा रंगली आहे.